मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी ही अजूनही कायम आहे। केमिकलयुक्त टँकर उलटल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या रांगा लागल्यात। 22 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीचा या प्रवाशांना त्रास होतोय। पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती मोठमोठे ट्रक उभे आहेत। अनेक ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावरतीच आपली जेवणाची व्यवस्था केली। सध्या आपण पुरंदवाडी या ठिकाणी आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो खरं तर ओडोशी बोगद्यापासून ते या पुरंदवाडी पर्यंत ही सर्व वाहतूक जी आहे ती जवळपास 30 किलोमीटरचं जे अंतर आहे आणि या अंतरावरती सर्व जे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। आणि या सर्व वाहनांमध्ये अनेक बसेस आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, त्याचबरोबर ती खरं तर भाजीपाला वाहतून नेणारे किंवा दूध असेल असे सर्व ज्या काही गाड्या आहेत त्या गेली 20 तासापासून जे आहे ते या ठिकाणी ठप्प झालेल्या आहेत आणि या सर्व प्रवाशांना असेल किंवा वाहनधारकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी खाद्यपदार्थाची कुठलीही सोय नसल्यामुळे अनेक समस्यांना खरं तर या नागरिकांना या ठिकाणी सामोरे जावे लागत आहे। अनेक नागरिक जे आहेत ते सध्या रस्त्यावरती आले आणि रस्त्यावरती येऊन बसलेले आहेत। एक वेगळीच मनोअवस्था खरं तर या वाहतुकीमध्ये अडकलेल्या नागरिकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। कधीपासून थांबलेत तुम्ही? मला तरी 5-7 तास झालं बरं थांबली। त्याला आमचा पण भाव आजारी लई जास्त सिरियस आहे आणि तिकडे आम्ही मुंबईला निघालो। बरं आता ही अशी अडचण असल्यामुळे आम्हाला काय थांबलोय आम्ही। आता तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे का, काय प्रकार घडलाय पुढे समोर झालं? टँकर गॅसचा टँकर पलटी झालेला आहे। इथं आम्हाला माहित नव्हतं, इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळलं। मला म्हणतात तुम्ही पाठीमागे घरी जावा, एकदा म्हणते इथं थांबा। म्हणजे आता आम्ही नेमकं काय करायचं? बेलापूरला एक तर मी जॉबला आहे, सुट्टी मिळत नाही मला आणि आता 1 वाजल्यापासून आम्ही एसटीत आहे। पुढे तरी आम्ही कसं जाणार तुम्ही सांगा बरं? उद्या जॉबला नाही आलं तर तिथं तरी आम्हाला काय बोलतो तुम्ही सांगा बरं? प्रॉब्लेम आहे तर सांगा।